नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी मेथीची शंकरपाळी किंवा मेथी मटरी म्हणू शकता तुम्ही, ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मधल्या वेळेत मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हे तुम्ही बनवून अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका पसरट बाउलमध्ये 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आपण गव्हाचं पीठ वापरतोय त्यामुळे रवा हा वापरायचाच, त्यामुळेच आपल्या या शंकरपाळ्या खुसखुशीत बनणार आहेत. आता आपण यामध्ये मोहन घालणार आहोत. तर मोहनसाठी आपण इथे तुपाचा वापर करत आहोत. तर इथे मी साधारण 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता हे तूप सगळं पिठाला चोळून घ्यायचं. आता इथे तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तेलसुद्धा वापरू शकता. 3 ते 4 चमचे तेल वापरायचं आणि हे पिठाला असं लावून घ्यायचं. तर बघू शकता पिठाची अशी मूठ वळली पाहिजे, म्हणजेच आपल्या पिठामध्ये घातलेलं मोहन अगदी परफेक्ट आहे. तर आता यामध्ये आपण मेथीचा वापर करणार आहोत, कारण आपण मेथीच्या शंकरपाळ्या बनवत आहोत. तर इथे मी कसुरी मेथीचा वापर करत आहे. त्याचबरोबर 2 चमचे सफेद तीळ, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर आणि पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेऊया. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. तुम्ही याऐवजी फ्रेश मेथीसुद्धा वापरू शकता, पण मेथी वापरताना मेथीची फक्त पानंच वापरायची आहेत. तर 1 कप मेथीची पानं तुम्ही वापरू शकता. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण पुरीसाठी वगैरे पीठ मळतो, अगदी त्याच पद्धतीचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे, साईडला ठेवून द्यायचे 10 ते 15 मिनिटासाठी. आता शंकरपाळीला चांगल्या लेअर येण्यासाठी आपण एक साठा बनवून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ घेतलंय आणि आता यामध्ये साधारण 2 चमचे तूप घालायचं आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एक पेस्ट अशी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तुपाचं प्रमाण थोडं कमी असेल तर थोडं वाढवू शकता. तर मला थोडंसं ड्राय वाटतं, मी थोडं अर्धा चमचा इतकं तूप अजून घेतलं आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे झालेलं आहे. आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया. तर पिठाचा एक गोळा घ्यायचा, जेवढ्या आपण चपातीला वगैरे घेतो साधारण तेवढाच गोळा मी घेतलेला आहे. आणि आता आपल्याला ही चपाती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. थोडंसं गरज वाटली तर सुकं पीठ घ्यायचं आणि चपाती लाटून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला इथे चपाती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तर ही चपाती आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड केलेल्या भागावरती जो आपण साठा तयार करून घेतलाय तो लावून घ्यायचा आहे. खूप जास्त प्रमाणात नाही लावायचं आहे, थोड्या प्रमाणात असं पण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि आता दुसरा भाग त्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे शंकरपाळीला छान लेअर येतात. तर पुन्हा एकदा छोटा फोल्ड करायचा आहे आणि राहिलेला भागसुद्धा त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे. आता हा तयार करून घेतलेला चौकोन परत आपल्याला लाटून घ्यायचा आहे. शक्यतो चौकोनी आकारामध्ये लाटायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला नंतर कट करताना सोपं जाईल. तर ही पुन्हा आपण एक चपाती लाटून घेतली आणि आता खूप जास्त पातळ लाटायची गरज नाही, थोडी मध्यम आकारावरती अशी ही चपाती लाटून घ्यायची. आणि आता आपल्याला पुन्हा एकदा फोल्ड करायचे आहेत. तर जसं सुरुवातीला केलं आपण सेम प्रोसेसने आपल्याला परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि यावरती साठासुद्धा लावून घ्यायचा आहे. आता मात्र आपल्याला 2 फोल्ड करायचं नाही, हे एकच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं पीठ लावून आपल्याला असं लांबट आकारामध्येच लाटून घ्यायची आहे चपाती.
तर आता बघू शकता हे मी लाटून घेतलेलं आहे आणि आता कट करून घेऊया. तर साधारण 1 इंचाच्या आकारावरती अशा या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि असं केल्यामुळे खूप छान लेयर येतात या शंकरपाळीला. तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. तर आता या सगळ्या कट करून झालेल्या आहेत आणि आता आपण या तळून घ्यायच्या आहेत. तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त कडकडीत तेलावरती आपल्याला या तळायच्या नाही आहेत. मध्यम गॅसवरतीच आपण या तळणार आहोत. म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित शेकल्या जातात आणि खूप छान लेअरसुद्धा सुटतात. तर खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. मध्यम किंवा कमी गॅसवरती या तळून घ्यायच्या. तर बघू शकता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि आता या थोड्याशा हलक्या कुरकुरीत झालेल्या आहेत. तर मी पलटून घेते. दोन्ही बाजूनी छान अशा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. आणि या कमी गॅसवरती तळून होत आहेत तोपर्यंत आपण दुसरीसुद्धा शंकरपाळीची तयारी करूया. तर मी ते चपाती लाटून घेतली आणि सेम पहिली जशी आपण तयार केली त्याच पद्धतीने फोल्ड करून आणि त्यावरती साठा लावून आपण ही तयार करून घ्यायची आहे. तर हे सुद्धा झालेले आहे आणि आता थोडंसं सुकं पीठ लावून आपण ही चपाती चौकोन आकारामध्ये लाटून घेऊया. या शंकरपाळ्या बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर स्टोर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही आणि मस्त कुरकुरीत अशा राहतात. मुलांना देण्यासाठी तर हा छान पर्याय आहे. हेल्दी आहे. आपण इथे मैद्याचा वापर केलेला नाही. पूर्ण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर या बनवून तुम्ही मुलांना खाऊ म्हणून देऊ शकता. तर आता ही सुद्धा मी चपाती रेडी करून घेत आहे. असे फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा सुकं पीठ लावून हे लाटून घ्यायचं. तर आपल्या शंकरपाळ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि छान कलर आलेला आहे. लेअरसुद्धा छान सुटलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता या रंगावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत. खूप जास्त डार्क रंगावरती तळायच्या नाहीत. त्या थोड्याशा कडवट लागू शकतात. तर आता हे मी काढून घेतलेले आहे आणि दुसरीसुद्धा आपली चपाती रेडी झालेली आहे. ती कट करून घेते आणि यासुद्धा शंकरपाळ्या आपण तळून घेऊया. अगदी घरातल्याच साहित्यामध्ये खूप छान टेस्टी असं हेल्दी स्नॅक्स आपलं हे तयार होतं. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आता यासुद्धा शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता मी हे सुद्धा काढून घेते. आता जर तुम्हाला या पद्धतीने बनवायचे नसतील तर अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे आपण चपाती लाटून घ्यायची पण चपाती थोडीशी जाड ठेवायची. खूप जास्त पातळ करायची नाही. आणि अशा साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आणि सिंपल स्क्वेअरमध्ये किंवा तुम्हाला ट्रायंगलमध्ये पाहिजे असेल तर तसं तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या. आणि या शंकरपाळ्या तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. पटकन होतात. तर अशासुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. फक्त यावरती आपल्याला काट्याच्या चम्मचने होल करून घ्यायच्यात म्हणजे ते फुलणार नाहीत. तर आता त्यासुद्धा मी तळून घेतल्यात. आणि आपल्या दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर आवाजावरून तुम्हाला कळत असेल की ती क्रिस्पी झालेल्या आहेत आणि लेयर्ससुद्धा खूप छान आलेल्या आहेत. तर या मी दुसऱ्या पद्धतीच्या बनवलेल्या शंकरपाळ्या त्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.